पास लातूरमधल्या 8 तरुणांना 47,20,000 गंडा घातल्याची एक धक्कादायक घटना 3 महिन्यापूर्वी लातूरमध्ये घडली आणि त्या संदर्भातला गुन्हा लातूरच्या गांधी चौक पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेला होता। परंतु 3 महिन्याच्या नंतर सुद्धा आरोपी या ठिकाणी सापडण्यासाठी त्या ठिकाणी यश येत नव्हतं। परंतु जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने या संदर्भातली वृत्तमालिका दाखवल्याच्या नंतर पोलीस तपासाला गती आली आणि आता यातले जे 4 पैकी 2 आरोपी आहेत ते 2 आरोपी पकडण्यामध्ये लातूरच्या गांधी चौक पोलिसांना यश आलेलं आहे। त्या संदर्भातला तपशील आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत तपास अधिकारी स्वतः API करे साहेब आहेत। साहेब, नेमकं काय घटनाक्रम आहे, कशा पद्धतीने हा एवढा मोठा गुन्हा घडला? या पोलीस स्टेशन गांधी चौक येथे फिर्यादी संकेत दळे व इतर 7 लोकांची फसवणूक केल्याने गुन्हा दाखल होता। तरी गुन्हा दाखल झाल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री अमोल तांबे साहेब, तसेच माननीय अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण साहेब, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री समीर साळवे साहेब, तसेच माननीय पोलीस निरीक्षक श्री रेजित वाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गुन्ह्याचा तपास करत होतो। गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही पथक रवाना झाले वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली। त्यानंतर आम्ही कराड येथे जाऊन आरोपींचा शोध घेतला असता आम्हाला गुन्ह्यातील 2 आरोपी हे मिळून आलेले आहेत। तसेच उर्वरित 2 आरोपी हे अटक करणे बाकी आहे। गुन्ह्याचा तपास हा चालू आहे। एकंदरीत या गुन्ह्याची उकल करत असताना हे जे आरोपी 3 महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देत होती, ही पोलिस कराडमध्ये आणि कुठल्या परिसरामध्ये भेटली आणि त्याला कशा पद्धतीने पकडता आला आपल्याला? हे आरोपी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या राहतेघरी हे राहत नव्हते, इतर ठिकाणी राहत होते। तरी आम्ही त्यांचा लोकेशन वगैरे घेऊन आम्ही तपास केला आणि ते आम्हाला कराडमध्येच विठामाता शाळेच्या जवळ ते आम्हाला मिळून आले। आम्ही त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन गांधी चौक येथे आणून अटक केली आहे। सध्या ते पोलीस कस्टडीमध्ये आणून तपास चालू आहे। एकूण किती आरोपी आहेत, त्यांची नाव काय आहेत आणि तुम्ही आता जे ताब्यात घेतलेले आरोपी आहेत त्यांची नावं काय? गुन्ह्यामध्ये एकूण 4 आरोपी आहेत। त्यापैकी 2 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। त्या आरोपींचे नाव आहेत राधिका मुकुंद पनाळे, तसेच तिचा नवरा आहे मुकुंद रंगराव पनाळे, व एक 3रा आरोपी आहे अनिल दत्तात्रय कचरे, आणि 4था आरोपी प्रमोद सोलापुरे पाटील। त्याचं नाव पूर्ण निष्पन्न झालेलं नाही, ते तपासांती होईल। असे 4 आरोपी आहेत। त्यातले अटक आरोपी हे 2 आहेत, राधिका पनाळे आणि मुकुंद पनाळे। सर, हे सगळा तपास करत असताना हा जो गुन्हा घडलेला आहे याचे राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काही कनेक्शन आहेत का? त्याची व्याप्ती अजून वाढू शकते का? गुन्ह्याचा तपास चालू आहे। यामध्ये अनिल कचरे आहे, याच्याविरुद्ध काही गुन्हे दाखल आहेत पोलीस स्टेशनला, तर त्याबाबत बी तपास चालू आहे। आणि जे आहे सध्याचे अटक आरोपी त्यांच्याविरुद्ध NI Act प्रमाणे 138 प्रमाणे केसेस दाखल आहेत। अटक केलेल्या ज्या आरोपींना तुम्ही माननीय न्यायालयामध्ये तुम्ही हजर केलं, आता त्यांना किती दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली आहे? त्यातल्या काही रिकव्हरी आपल्याकडे झाली आहे का? मान्य न्यायालयाने आम्हाला दिनांक 19/10/2025 पर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे। तर गुन्ह्याचा तपास चालू आहे, रिकव्हरी झालेला नाही त्याच्यामध्ये, तर तपास चालू आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर लातूरमधल्या ह्या तरुणांना शासकीय नोकरीचं जे स्वप्न दाखवण्यात आलं त्यातून ही मोठी फसवणूक या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। परंतु ज्या पद्धतीने या आरोपींनी पोलिसांना गुंगारा दिला, त्यातले 2 आरोपी आता या ठिकाणी पोलीस यंत्रणेला सापडलेले आहेत। परंतु अद्यापही 2 आरोपी तपासामध्ये या ठिकाणी सापडलेले नाहीत, त्यांचाही शोध घेणं बाकी आहे। परंतु 47.20 लाखांची जी मोठी रक्कम आहे त्याची रिकव्हरी सुद्धा आता पोलिसांना करणं एक मोठं आव्हान आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये बाकीचे 2 आरोपी आणि ह्या सगळ्या तरुणांना जो गंडा घालून जी रक्कम त्या ठिकाणी पळवण्यात आली त्याची रिकव्हरी नेमकं पोलीस कशा पद्धतीने करतात हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। परंतु आता जर आपण पाहिलं तर लातूरमध्ये या प्रकरणामध्ये जय महाराष्ट्राच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय, कारण याच बातमीमुळे पोलीस तपासाला मोठी गती मिळाली आणि 2 आरोपी मात्र पोलिसांच्या ताब्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतंय। अजय घोडके, जय महाराष्ट्र न्यूज, लातूर।